आणि त्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि आपण पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदर 2 मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्या शांतीला म्हणून श्रद्धांजली वाहूया अशी मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आजची जी पत्रकार परिषद आहे ही शिवसेनेची भूमिका सांगण्यासाठी आपण इथे बोलवलेले आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात म्हणजे BJPच्या विरोधात ही पत्रकार परिषद नाही. आम्ही माझे सर्व दोन्ही तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी ज्यांनी सामूहिक राजीनामे केलेले आहेत ते सर्व त्या इतर राहिलेले सर्व शिवसैनिक सगळ्यांना एकमत आहे की आपण देशामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आहोत, राज्यामध्ये भाजपसोबत आहोत. आमची ही शिवसेनेची लढाई येथील स्थानिक नेतृत्वाविरोधात आहे. त्याच्यामुळे प्रथम आम्ही क्लिअर करू इच्छितो की ही BJPच्या विरोधातली पत्रकार परिषद नाही. दुसरी गोष्ट की या निवडणुकीमध्ये काही उमेदवार उभे केले गेले, काही जणांना पाठीमागं घेण्यासाठी आदेश दिले गेले सोपाट, तर हे सर्व याच्या मागचे ज्यांनी हे सर्व निवडणुकीची प्रक्रिया राबवत होते शिवसेनेतर्फे इथल्या स्थानिक नेतृत्वासोबत BJPच्या, त्यांनी महेश ते कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र धुर्वे यांच्या जी काय आपण निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिका वेगवेगळी झालेली आहे किंवा चुकीची झालेली आहे पक्षाची, त्याच्यामुळे पक्षाचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी आम्ही इकडे आपल्यासमोर आलेलो आहोत. नगरपालिकेची निवडणूक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी मी जिल्हा प्रमुख असताना आम्ही युतीसाठी आग्रही होतो. सगळे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चेसाठी आग्रही होते, परंतु इथले आमदार महेश बालदी यांनी कुठलाही रिस्पॉन्स न दिल्यामुळं आम्ही उमेदवार उभे केले. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केले, इतर वाडामधून उमेदवार उभे केले आणि त्याच्यानंतर मागं गेल्याच्या दिवशी महेश बालदी साहेब प्रशांत ठाकूरांकडे जाऊन त्यांनी आमचे खासदार अप्पा बागणे साहेब यांना फोन करून माघार घेण्यासाठी किंवा युती करण्यासंदर्भातला फोन त्यांना केला. अप्पांनी लगेच मला फोन केला, माझी संपर्क साधला. मी त्यांना सांगितलं की मी बोलतो ठाकूर साहेबांशी, मी प्रशांत ठाकूर साहेबांशी बोललो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही आपापसात दोघांचं काय वाद असतील त्याच्यामध्ये पक्षाचं नुकसान होऊ देऊ नका. मला अजिबात होऊन देणार नाही, मी बोलतो. तुम्ही स्थानिक नेतृत्व जे इथलं आहे, जर महेश बालदी साहेबांना माझ्याशी बोलायचं नसेल तर मी त्यांच्या नेत्यांशी बोलतो, स्थानिक नेत्यांशी. तसं मग प्रशांत ठाकूरांनी सांगितल्यानुसार मी जिथे आता बसलेलो आहे तिथेच इथले स्थानिक शहराध्यक्ष BJPचे कौशिक शहा, जेविन पुळे आणि इथले राजेश हे या बिल्डिंगमध्ये इकडे आले. आम्ही चौघजण बसलो. परंतु त्यांची भूमिका अशी होती की आम्ही तुम्हाला काही न देता तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला पाठिंबा द्या. युती होत असताना किंवा निवडणुका लढवत असताना आपण कुठेतरी कमी असलं तरी तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असताना तुम्ही काही जागा आमच्यासाठी सोडा. शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही एकही जागा सोडणार नाही, ऑफ देऊ, ती पण 2 वर्षांनी देऊ आणि ते पण आम्ही दिलेलंच नाव राहील. त्याच्यामुळे त्यांनी पण सांगितलं की अशी कुठे युती होत नाही. आमच्या नेत्याने पण सांगितलं की अशी कुठे युती होत नाही. आणि जरी कौशिक शहा किंवा त्यांचे इतर सहकाऱ्यांच्या मनात युती संदर्भात भावना असली तरी महेश बालदी साहेबांच्या आडमुठ्या धोरणामुळे ती युती झाली नाही. आणि त्याच्यानंतर निवडणूक लढली गेली आणि 10 मतं नसणाऱ्या शिवसेनेमुळं त्यांची सीट पडली नगराध्यक्ष पदाची. आणि सिद्धीर पुढे काय झाले हे सगळ्यांना माहिती आहे.
त्याच्यामुळं ही पुढे युती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये व्हावी म्हणून तातडीने निकाल लागायच्या अगोदरच, खरं तर निकाल लागेपर्यंत थांबायला पाहिजे होतं, परंतु निकाल लागायच्या अगोदरच या माझ्या ठिकाणी प्रभारी म्हणून एक जिल्हा प्रमुख नेमण्यात आले थोरवे साहेबांकडून आणि त्यांनीही यासाठी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली. परंतु कुठेही युती करायच्या संदर्भात अशी सकारात्मक भूमिका दिसली नाही. कुठेही या आमच्या जे काही उमेदवार होते त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीची म्हणजे महेश बालदेंची कुठेही बैठक झाली नाही, नेत्यांची बैठक झाली नाही. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की माझ्याशी बोलायचं नसेल तर आमचे जिल्हा प्रमुख आहेत कोणी त्यांच्याशी बोललं पाहिजे, अजून कोणाशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मला वाटते आपल्या काही पत्रकारांनी कोणीशी संपर्क साधला. युती होणार आहे सांगता सांगता शेवटचा दिवस आला तरी कुठलीही युती झाली नाही. मग सगळ्यांनी 18 फॉर्म भरले, 18 AB फॉर्म पक्षाकडनं आले आणि फॉर्म भरल्यानंतर माघारीच्या काही दिवस अगोदर पक्षाकडनं आदेश आहे असे सांगून जे कर्जतचे आमदार आहेत थोरवे त्यांनी पक्षाचा आदेश आहे सांगून उमेदवारांवर माघार घेण्यासाठीचा दबाव आणला. त्या दबावाला बळी पडून काही उमेदवारांनी माघार घेतली, परंतु जवळपास 6 उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला आणि आम्ही पक्षाने आम्हाला AB फॉर्म दिले, आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि असे सांगून त्यांनी फॉर्म मागे घेतले नाही आणि आता ही निवडणूक शिवसेनेतर्फे लढवली जात आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जे काय प्रभारी नेमलेले आहेत थोरवेंनी त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठलीही मदत आम्ही देणार नाही, तुमच्यावर कारवाई करू आणि कुठलेही सहकार्य करणार नाही. म्हणजे ज्यांनी पक्षाने उमेदवारी दिली, AB फॉर्म दिले त्यांना सहकार्य न करता फक्त इथल्या महेश बालदेंना सपोर्ट करण्यासाठी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. इथे ते सगळे उमेदवार माझ्याकडे आले. मी काही पत्रकार मित्रांना त्यांच्याशी बोलूनही दिलं, त्यांची भूमिका सांगितली आणि मी कालच्या काल त्यांना प्रचार साहित्याचं वाटप केलं. आज त्या भागामध्ये जाऊन ते प्रचार चालू केलेला आहे. काल अजितदादांचं निधन झाल्यामुळं प्रचार एक दिवस थांबलेला होता, परंतु ते रिसर्च प्रचार चालू केलेला आहे. आणि ही जी काही शिवसेनेला उरण आणि पनवेलमध्ये शिवसेनेला न लावण्याची जी भूमिका येथील स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आहे, त्यांच्या मित्राला मदत करण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षाला मदत करण्यासाठी शिवसेनेने सांगितल्याप्रमाणे जो काही शिवसैनिक आहे किंवा कार्यकर्ता आहे त्याला तो जगला पाहिजे. त्यांच्या ज्या निवडणुका या आहेत आणि त्या निवडणुकांना त्यांना बळ दिलं पाहिजे ही प्रमुखांची भूमिका असताना इथले उत्तर रायगडचे मी एकमेव आमदार असे सांगणाऱ्या महेंद्र थोरवे यांनी कुठल्याही उरण आणि पनवेलच्या निवडणुकीमध्ये दखल घेतली नाही आणि म्हणून आज फक्त आणि फक्त दुसऱ्या पक्षाला मदत करण्यासाठी जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा शिवसेना म्हणून आम्ही उरण विधानसभेतर्फे निषेध करतो आणि भविष्यामध्ये त्यांनी अशी भूमिका घेऊ नये म्हणून निवडणुका झाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना भेटून या संदर्भात सविस्तर गेल्या 4 वर्षापासूनची जी काही त्यांची या पक्षासंदर्भात निगेटिव्ह भूमिका राहिलेली आहे ती आम्ही त्यांना कळवणार आहोत पक्षश्रेष्ठींना आणि महेंद्र थोरवे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातही आम्ही त्यांना सांगणार विनंती करणार आहोत. धन्यवाद. उमेदवारांची 6 उमेदवार काही उरण विधानसभेचे आहेत. त्याच्यामध्ये बेंडकळ गणामध्ये भावेश भोईर आहेत, चांजे गणामध्ये अक्षय म्हात्रे आहेत, तर पनवेलमध्ये पळसपे गणामध्ये संतोष खांडेकर आहेत, करंजवाडी गणामध्ये रवींद्र पाटील आहेत, वाळ गणामध्ये सुधीर घरत आहेत, तर आपटा गणामध्ये स्वप्नील घोड असे 6 उमेदवार निवडणूक लढवतात आणि त्या उमेदवारांना कुठलेही सहकार्य दिलं जाणार नाही अशी भूमिका महेंद्र थोरवे यांच्या मार्फत इथल्या प्रभारी जिल्हा प्रमुखांनी त्यांना कळवलेली आहे. नाही, आम्ही आता तुम्हाला पत्रकार परिषद घेताना सांगितलं की ही पक्षाची भूमिका आहे आणि
हे सांगण्यासाठीच आम्ही इथे जमलो. कारण कोणीतरी सांगितलं पाहिजे जे चाललंय ते. किती दिवस मी तुम्हाला सांगितलं गेले 4 वर्ष मी आदिनाथ भोयरांचा विषय आता इथे सांगेल तुम्हाला की 4 वर्षापूर्वी प्रवेश झाल्यानंतर जे काय निवडणुका आल्या ग्रामपंचायतच्या 3 वर्षापूर्वी, त्यामध्ये पण आम्ही उमेदवार उभे केले. आदिनाथ भोयरे तेव्हा उंबरठ्याचे सरपंच होते, त्यांचा प्रवेश केला गेला आणि प्रवेश त्यांच्याच असते. आणि त्याच्यानंतर निवडणुका लढा तुम्ही, आम्ही सर्व तुम्हाला बळ देऊ असं सांगितलं. आम्ही शेव्याला सरपंचाची निवडणूक लढवली, मेंढरला माझ्या गावात निवडणूक लढवली, डोंगरीला निवडणूक लढवली, वावरल्याला निवडणूक लढवली. एकूण 5 ठिकाणी निवडणूक लढवली आणि जवळपास 20 ते 25 वेळा मी स्वतः महेंद्र थोरवे यांना कॉल केले, परंतु त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही, फोन उचलला नाही. कारण आदिनाथ भोयरे त्यांना फोन करत होते, त्यांचाही कॉल ते घेत नव्हते. शेवटी मला फोन करायचे ते, त्यावेळी मी उपजिल्हा प्रमुख होतो आणि जिल्हा प्रमुख त्यांच्याकडेच होतो, परंतु त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही त्यावेळी. आणि हे त्या दिवसापासून चालू झालेलं आहे ते कालपर्यंत गेली 3-3.5 वर्ष यांचा कुठेही उरण विधानसभेसाठी कुठलंही योगदान नाही. मात्र जेव्हा जेव्हा दुसऱ्या पक्षाला मदत करायची वेळ येते त्यावेळी हे समोर येतात आणि शिवसेनेचं खच्चीकरण करून दुसऱ्या पक्षाला मदत होईल असं वागणं त्यांचं आहे. म्हणून मी बोललो की आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतो आणि निवडणुका संपल्या की वरिष्ठांच्याकडे त्यांची तक्रार करणार आहोत. आता तुम्ही इतर बाजूने तुमचे बघा, ज्यांनी मी तुम्हाला यादी दिली तर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि सर्व पदाधिकारी राजीनामा दिल्यानंतर अधिकृत प्रमेय त्यांची लिस्ट मी आपल्याला दिली. ते सगळेजण इकडे येत होते, परंतु मी सांगितलं की एका आमदाराच्या विरोधातली भूमिका आहे. आपण काय झालं की महेश बालदेंनी जी भूमिका घेतली इथल्या स्थानिक आमदारांनी, ती माझ्या हिशोबाने त्यांची काही चूक नव्हती. कारण बीजेपी पक्ष वाढवत असताना दुसरा पक्ष मोठा होऊ नये म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती योग्य आहे. त्यांना आम्हाला त्याच्याबद्दल काही तक्रार नाही की त्यांचा पक्ष वाढला नाही, दुसऱ्याचा पक्ष वाढला नाही पाहिजे, कोणी त्यांना कॉम्पिटिटर तयार होऊ नये. कारण जी चूक मनोहर भोयरांनी केली माझ्या आमदारांनी, ती त्यांच्याकडून होऊ नये याची दक्षता ते पुरेपूर घेतात. मनोहर शेठनी जर ती दक्षता घेतली असती तर शहरापुरतं असलेलं नेतृत्व आज उरणमध्ये पूर्ण उरण विधानसभेमध्ये गेलं नसतं. परंतु आपण मराठी लोक सहकार्याची भूमिका घेतो, मदतीची भूमिका घेतो, आपण सगळ्यांसाठी मदतीला उभे राहतो, सहयोगी म्हणून सगळ्यांना मदत करतो. परंतु त्यांनी जी भूमिका घेतली त्याचं दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले आणि ते आज त्यांच्याच हातून पराभूत झाले. त्याच्यामुळे त्यांना महेश बालदेंना पूर्णपणे माहिती आहे की जर इथे अतुल भगत मोठा झाला किंवा अजून कोण नेता मोठा झाला तर परंपरागत असलेली ही उरण विधानसभेची शिवसेनेची सीट युतीसाठी शिवसेना मागेल आणि पद्धतशीरपणे त्यांनी कोणाला मोठं होऊन दिलं नाही. अनेक जिल्हा परिषद सदस्य जे आता पण उभे आहेत निवडणुकीला, ते शिवसेनेमध्ये येण्यासाठी त्यांची वरिष्ठांसोबत बैठकही झालेली होती, परंतु प्रत्येकाला त्यांनी स्वतंत्र बोलवून तिकडे जाऊ नको, तू आमच्याकडे ये, मी तुम्हाला सर्व काही मदत करेन, कामं देईन अशी भूमिका घेतली. माझ्या संदर्भात मी पहिला जो उपजिल्हा प्रमुख होतो ते उपजिल्हा प्रमुख कोणाला मागत नसताना दुसऱ्यांना दिलं. गेल्या वर्षी विधानसभेच्या तोंडावर जेव्हा पुन्हा माझी जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली त्या निवडणुकीला स्थगिती त्यांनी 6 दिवसामध्ये दिली आणि आता निवडणुका लढवून त्याचं रिझल्ट यायच्या अगोदर सुद्धा त्यांनी तिसऱ्यांदा माझी नेमणूक रद्द केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की मला समजत नाही, मी गोगावले साहेबांना विचारलं की माझी काय वैयक्तिक वाद आहे त्यांच्याशी मला माहिती नाही, परंतु आम्ही कुठेतरी शिवसेना मोठे करतो. हे बघा, हे जवळपास 42 नियुक्तीपत्र आहेत माझ्याकडे. गेल्या 6 महिन्यामध्ये शिवसेना वाढवत असताना अनेक ठिकाणी आम्ही नेमणुका केल्या, पक्षप्रवेश केले. मला सांगा, आता महिना झाला, महिन्यामध्ये पक्षप्रवेश नाही. जर तुम्ही नवीन नेमणूक केली तर त्यांनी एक पक्षप्रवेश करून दिला पाहिजे, नेमणूक तर झाली पाहिजे. थोडक्यात काय की शिवसेना इथं वाढली नाही पाहिजे याची पद्धतशीर काळजी महेश बालदे घेणार असेल तर ठीक आहे, ते त्यांचा हक्क आहे, कारण ते शिवसेनेचे आमदार नाही आहेत. परंतु महेंद्र थोरवे जरी भूमिका घेणार असतील की शिवसेना वाढल्यानंतर हे नक्की चुकीचं आहे आणि पक्षाची गद्दारी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
आज उत्तरचे एकमेव आमदार म्हणून जर पनवेलमध्ये नीट उभे राहिले असते, व्यवस्थित बोलणी झाली असती, तर साधारणपणे 10 सीट तरी नगरपालिकेमध्ये पक्षाला सुटल्या असत्या आणि निवडून आले असत्या. आज कामोड्याचे जे शहराध्यक्ष जे सुनील पवार आहेत, त्यांना सीट देण्यासाठी आग्रहपणा कोणी त्यांनी घेतलाच नाही. त्याच्यामुळे ते उभाटामध्ये गेले आणि निवडून आले, त्यांच्या 3 सीट निवडून आल्या. आज गरड ज्या शिवसेनेमध्ये येत होते त्याने त्यांनी घेतला नाही, भारतीय जनता पार्टीच्या विरोधाला बळी पडून. आज रुपेश ठोंबरे एकदम स्ट्रॉंग उमेदवार होते पनवेलमधून, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. प्रसाद परब शहराध्यक्ष होते खारघरचे, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. पण त्यावेळी तुम्ही यायला पाहिजे, उत्तर रायगडचे पालकत्व सांगता, मग त्यावेळी तुम्ही पनवेलमध्ये आलेच नाही. तुम्ही एका कळंबोलीमध्ये प्रचाराला आले, पण तुमचे उमेदवार खारघरलाही उभे होते शिवसेनेचे, तिथे प्रचाराला तुम्हाला जायला वेळ नाही. थोडक्यात काय, तर भारतीय जनता पार्टीच्या उरण पनवेलच्या नेत्यांसमोर सपशेल शरणागती पत्करलेली आहे या महेंद्र थोरवेने, आणि त्याच्यामुळेच शिवसेना वाढू नये असे पद्धतशीर कारस्थान थोरवेंचं चालू. गावात एकनाथ शिंदेकडे तक्रार केली. आम्ही वेळ मागितले, परंतु लागोपाठ नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आम्हाला भेट मिळणार होती, परंतु लगेचच रिझल्टच्या अगोदरच जिल्हा परिषद लागल्यामुळं आम्ही आता या निवडणुका 7 तारखेला संपणार होत्या, त्या आता 9 तारखेला संपतात. त्याच्यानंतर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना ही सर्व भूमिका आम्ही सांगणार आहोत. परंतु तोपर्यंत इथल्या उमेदवारांचं जे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत त्यांचं मनोधैर्य खच्ची होऊ नये म्हणून, आणि जे झाले ती परिस्थिती आपल्या मार्फत महाराष्ट्राला समजावी म्हणून मी आज तातडीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. यामध्ये आता तुम्ही जे म्हणता की महेंद्र थोरवे जे आहे ते भाजपला मदत करतात, हो, काय नक्की लागेबंदी आहे? तर कारण पुढं असं आहे, भविष्यामध्ये तुम्ही ते दिसेल बघा. आज जी तारीख आहे ते तुम्ही लिहून ठेवा, 30 तारीख आहे. भविष्यामध्ये हे महाशय ज्यांच्यासाठी मदत करतात त्यांच्याच पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवतील, आणि हे वरिष्ठांना कळून चुकलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी पण थोड्या थोड्या त्यांना कळतात. जे उमेदवार त्यांनी आज कर्जतमध्ये उभे केले बीजेपीला न सांगता, त्याचं कारणच हे आहे की त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये निवडून आलेले हे सर्व जिल्हा परिषद सदस्य काही वर्षानंतर आपल्या पक्षात प्रवेश करतील आणि भारतीय जनता पार्टीसोबत निवडणूक लढवतील. त्याच्यामुळे त्यांना विरोध होत नाही, त्याच्यामुळे ते उरण पनवेलला शिवसेना वाढवून देत नाही. याचं कारण मूळ आहे की काही वर्षानंतर थोरवेच पक्षामध्ये राहणार नाही, त्यांना भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढवायची. पण हे सगळं आता चित्र तुम्ही म्हणता आजच्या घडीला हे चित्र आहे. पण याच्या अगोदर नगरपालिकेची इलेक्शन झालं त्यावेळेस तुम्ही याची दखल का नाही घेतली? कुठल्या निवडणूक ही कधी नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर खच्चीकरण झालं, हो, आणि त्याच्यानंतर त्यांना प्रभारी दिलं. त्याच्यानंतर महानगरपालिका होती किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद लागलेली होती. पण तेव्हा मग ही तक्रार जी आहे ती तुम्ही अगोदर का नाही केली? आम्ही तक्रार आणि राजीनामे हे बाळासाहेब भवनला दिले. स्वतः आमचे संजय मोरे साहेब जे सचिव आहेत त्यांनी मला, त्याच्यानंतर आमचे दोन्ही तालुका प्रमुख जे उरणचे तालुका प्रमुख दीपक ठाकूर आहेत, पनवेलचे तालुका प्रमुख रघुनाथ ठाकूर पाटील आहेत, त्यांना 2-2 वेळा फोन करून सांगितलं की राजीनामे मागे घ्या. जी भूमिका थोरवेने घेतलेली आहे ती चुकीची आहे आणि त्या संदर्भात इलेक्शन संपल्या लगेच निर्णय होईल. परंतु सध्या कुठलीही मीडियाकडे तुम्ही जाऊ नका. आम्ही थांबलो, त्यांना स्वतः भेटलो, सगळेजण भेटलो. आज त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक लागली तर मी तिकडे नको आहे म्हणून त्यांनी अर्जंटली दुसरे प्रभारी नेमणूक केली की मी पनवेलच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही व्यासपीठावर असू नये. परंतु तिथे बोलणारा कोण नसल्यामुळं अतिशय कमी अशा जागा शिवसेनेला मिळाल्या आणि या संदर्भात जी ठोस भूमिका महेंद्र थोरवे यांनी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. नाहीतर आज पनवेल महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 10 ते 11 नगरसेवक निवडून आले असते. थोरवेंवर कारवाई केली नाही तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही जर थोरवेंवर कारवाई केली नाही तर पुन्हा एकदा पक्षाची आम्ही बैठक घेऊ आणि सर्वांनी मिळून जो काही आता राजीनामे दिले त्याच्या पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू. दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कुठल्याही पक्ष सोडून कुठल्याही दुसऱ्या पक्षात जायचं नाही. आणि मी गोगावले साहेबांना, बापरे साहेबांना सांगून आलेलो आहे की साहेब माझ्याबद्दल कोणीही वावड्या उठवतील
परंतु मी कुठेही पक्ष सोडून जाणार नाही. मी शिवसेनेतच राहील, शिवसैनिक म्हणून काम करेन आणि पक्षामध्ये राहूनच जो काय माझ्यावर अन्याय किंवा माझ्या सहकार्यांवर अन्याय झालेला आहे किंवा पक्षावर अन्याय झालेला आहे त्यांच्या विरोधात लढत राहील. ही भूमिका मी दोन्ही आमच्या पक्ष शिवसेना सांगितलेली आहे. भाजपला सपोर्ट करणार की जिथे जिथे आमचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथे आम्ही पक्षाचा प्रचार करणार आहोत एक. आणि त्याच्यानंतर जिथे जिथे आमचे उमेदवार नाहीत तिथे तिथे काय कोणी भूमिका घ्यावी या संदर्भात कुठलाही आमचा आग्रह नाही.